पुढे आपण मालेगावमध्ये जातोय। मालेगाव तालुक्यातील सवंदगाव या शिवारामध्ये गिरणा नदीच्या पुरामध्ये 12 जण साधारण अडकल्याचं कळतंय। याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, मालेगावमध्ये अडकलेले जे मासेमार होते त्यांची सध्याची काय स्थिती आहे? रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी वायुसेनेचं हेलिकॉप्टर जे आहे ते या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालेलं आहे। त्याचीही दृश्य आपण बघू शकतो। मालेगावच्या या गिरणा नदीच्या पात्रामध्ये हे खरं तर 12 ते 15 लोक आहेत जे अचानकपणे आलेला पुरामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहे आणि या सगळ्यांना रेस्क्यू करण्यासाठी आता अशा पद्धतीने वायुसेनेचं हे हेलिकॉप्टर जे आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आता या सगळ्या परिसराची रेकी केली जाते। कारण या पात्रामध्ये जर उतरवायचं असेल तर आतमध्ये असलेल्या टेकडीवरती वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला एका जागेवरती स्टीलपणे ते हेलिकॉप्टर जे आहे ते थांबवावं लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना रेस्क्यू करावं लागणार आहे। याचं कारण आहे की हा सर्व खडकाळ परिसर आहे आणि अशा खडकाळ परिसरावरती हेलिकॉप्टर उतरवणं देखील प्रचंड चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे आणि त्यासाठी म्हणून आता अशा पद्धतीची रेकी केली जाते। आपण दृश्यांमध्ये जे अडकलेले लोक आहेत ते देखील बघू शकतो। अशा पद्धतीने हे 12 ते 15 लोक आहेत ते आतमध्ये अडकलेले आहे आणि त्यांच्या चारही बाजूने त्यांना पाण्याने वेढा दिलेला आहे। पोलिसांचं पथक असेल किंवा NDRFची टीम असेल, खरं तर ती कालपासून या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठीच्या प्रयत्नामध्ये होती। त्यांना रेस्क्यू करण्याचे प्रयत्न जे आहेत ते केले जात होते, मात्र पाण्याचा प्रवाह जो आहे तो अतिशय वेगवान आहे आणि अशा प्रवाहामध्ये NDRFचे टीम जी आहे ती पाण्यामध्ये उतरायला तयार नाही। कारण यापूर्वी आपण बघितलं होतं की NDRFच्या बोटला झालेला जो काही अपघात होता त्या सगळ्याच्या परिस्थितीमुळे NDRFची जी टीम आहे ती आता यामध्ये उतरायला तयार नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीने वायुसेनेची मदत जी आहे ती घेण्यात आलेली आहे। हेलिकॉप्टर आपण पुन्हा एकदा दृश्यांमध्ये बघतो, हे वायुसेनेचं हेलिकॉप्टर आहे ते आता या ठिकाणी दाखल झालेलं आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय। आता हेलिकॉप्टर जे आहे ते लँडिंग करण्याचा प्रयत्न या वायुसेनेच्या जवानांचा असणार आहे, कारण 15 लोक जे आहेत जवळपास ते आतमध्ये अडकलेले आहे आणि या 15 लोकांना रेस्क्यू करायचं आहे आणि त्या रेस्क्यूची ही सगळी दृश्य आपण बघतोय। नाशिकच्या मालेगावमधली ही सगळी दृश्य आहे आणि दारणे या गिरणा नदीच्या पात्रामध्ये अशा पद्धतीनं त्यांना रेस्क्यू करण्यासाठी ही टीम दाखल झालेली आहे। आपण हे सगळे एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय न्यूज 18 लोकमतवरती। वायुसेनेचं हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे, त्यामध्ये वायुसेनेचे जवान जे आहे ते आता त्यांना रेस्क्यू करण्यासाठी दाखल झालेलं आहे। तब्बल 5 ते 7 मिनिटाची रेकी केल्यानंतर हे हेलिकॉप्टर या ठिकाणी दाखल झाले आहे। त्याची ही सगळी दृश्य आहे। हेलिकॉप्टर लँडिंग करण्याचा प्रयत्न या वायुसेनेच्या जवानांचा आपण दृश्यांमध्ये बघतोय, त्यांना बाजूला केलं जातं आणि हेलिकॉप्टर जे आहे ते या ठिकाणी उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतवर आहे। या सगळ्या 15 लोकांना, अर्थात हे मासेमारी करणारे लोक आहे आणि या मासेमारी करणाऱ्यांना रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी हेलिकॉप्टर बोलवावं लागलं। गेली 2 दिवस अर्थात काल हे सकाळच्या दरम्यान अडकलेले होते, अचानक पूर आला होता आणि त्यामुळे दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पाण्याने वेढा घातला होता। आपण दृश्यांमध्ये पाण्याचा देखील स्पीड बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते या चारही बाजूनं वाहताना आपल्याला पाहायला मिळतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या लोकांना आतमधून रेस्क्यू करणं हे प्रचंड चॅलेंजिंग होतं, आव्हानात्मक होतं आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांना बाहेर काढत असताना प्रचंड चॅलेंज आहे ते प्रशासनाच्या समोर होते। जिल्हा प्रशासन असेल, आपत्ती विभाग असेल, पोलीस असेल, या सगळ्याच अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी प्रचंड प्रयत्न जे आहेत ते केलेले होते आणि त्यानंतर वायुसेनेचं हेलिकॉप्टर जे आहे ते अशा पद्धतीनं या ठिकाणी आलेलं होतं आणि त्यांच्याकडनं आता हे रेस्क्यू केलं जातं आहे। हेलिकॉप्टर सुरक्षितपणे या ठिकाणी लँड करण्यात आलेलं आहे, उतरवण्यात आलेलं आहे। त्याची ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय। कालपासून हे सगळे लोक जे आहे ते अडकलेले होते, त्यांना रेस्क्यू केलं जातं आहे। लँड करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। पहिल्या टप्प्यामधला प्रयत्न जो आहे तो कुठेतरी असफल झाला, मात्र आता पुन्हा एकदा हे रेस्क्यू करण्याचं काम, अर्थात हे हेलिकॉप्टर जे आहे ते त्या ठिकाणी उतरवण्याचं चॅलेंज या वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांच्या समोर आहे, अर्थात वायुसेनेच्या जवानांच्या समोर आहे आणि हे जवान आता मोठे शर्थीचे प्रयत्न करून हे हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करताय आणि आपण ही दृश्य बघतोय। हेलिकॉप्टर सुरक्षितपणे लँड करण्यामध्ये या जवानांना यश आल्याचं आपण बघतोय, मात्र खडकाळ परिसर आहे, खालीवर परिसर आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जे आहे ते जमिनीपासून वर घेण्यात आलेलं आहे। कारण एक प्लेन भाग जो आहे, जमिनीचा जो भूभाग आहे तो असा आपल्याला प्लेन अपेक्षित आहे, मात्र तो प्लेन भूभाग त्यांना मिळत नाही आहे। कारण एकाच वेळेला जर अशा पद्धतीने हेलिकॉप्टरचा एक भाग जो आहे तो जर कदाचित खाली गेला तर दुर्घटना घडू शकते आणि त्यामुळे त्या सगळ्याची खबरदारी त्यांच्याकडनं घेतली जाते। त्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय न्यूज 18 लोकमतवर। आता या लोकांना रेस्क्यू केलं जातं आहे, खाली उतरवण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र खाली उतरवणं शक्य नाही आहे, त्यामुळे हवेत ठेवून
त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न असणार आहे का ते देखील बघावं लागणार आहे। मात्र शेवटच्या क्षणापर्यंत या जवानांचा प्रयत्न आहे की हे हेलिकॉप्टर जे आहे ते आपल्याला खाली उतरवायचं आहे, खाली ठेवायचं आहे। आणि आपण बघतो या सगळ्या लोकांना आता आपण बघतो रेस्क्यू केलं जात आहे सक्सेसफुली। ते हेलिकॉप्टर जे आहे ते लँड वायुसेनेच्या जवानांना यश मिळालेलं आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 5 ते 7 लोकांना या हेलिकॉप्टरने आपल्याकडे घेतलेलं आहे आणि त्या 5 ते 7 लोकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा आपल्याला बाहेर पडताना पाहायला मिळते, टेक ऑफ घेताना पाहायला मिळते। आणि अशा पद्धतीनं पहिल्या टप्प्यामधल्या 5 ते 7 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये वायुसेनेच्या या जवानांना यश आलेलं आहे। हे भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं घेऊन, कारण हवेचा देखील वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बाहेर काढून दुसरीकडे लँड करण्याचा प्रयत्न, अर्थात ज्या ठिकाणी पोलिसांची वाहनं आहे त्या ठिकाणी त्यांना ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्याची ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय। 5 ते 7 लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेलं आहे। उर्वरित जवळपास 2-4 आणि अशा प्रकारचे 8 ते 10 लोक आतमध्ये आहे आणि या सगळ्या लोकांना जे आहे ते रेस्क्यू केलेलं आहे आणि त्यांना बाहेर काढून दुसरीकडे, अर्थात नदीच्या प्रवाहातून बाहेर काढून दुसऱ्या बाजूला त्यांना आणलं गेलेलं आहे आणि त्यांना देखील आता या टापूवरती उतरवलं जाणार आहे। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय। मालेगाव, नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमधला हा सगळा प्रकार होता। गेली 2 दिवस अर्थात कालपासून हे सगळे मासेमार जे आहेत ते आतमध्ये अडकलेले होते, त्यांना काढलं जात नव्हतं। NDRF असेल, पोलीस प्रशासन असेल, त्यांच्याकडनं या सगळ्या लोकांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न जे आहेत ते केले गेले आणि त्यानंतर या सगळ्या लोकांना आता अशा पद्धतीने रेस्क्यू करण्यात आलेलं आहे। 5 ते 7 लोकांना रेस्क्यू केल्यानंतर या सगळ्या लोकांना, अर्थात हे मासेमार आहे आणि काही मालेगाव शहरातले नागरिक आहे त्या आतमध्ये गेलेले होते, अडकलेले होते, त्यांना रेस्क्यू करून अशा पद्धतीने उतरवण्यात आलेलं आहे। त्याची ही दृश्य बघतोय आपण हेलिकॉप्टरच्या माध्यमातून, वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण त्यांना रेस्क्यू केल्याचं बघतोय आणि या सगळ्या रेस्क्यू केलेल्या लोकांना आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टरमधून बाहेर उतरवलं जात आहे, काढलं जात आहे। आपण पुन्हा एकदा हेलिकॉप्टरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया। आतमधून हे सगळ्या लोकांना उतरवण्यात आलेलं आहे। आपण त्याची ही सगळी दृश्य बघतो। पुन्हा एकदा हेलिकॉप्टर या सगळ्या लोकांना उतरवून टेक ऑफ केलेला आहे। उर्वरित जे लोक आहेत त्यांना आता काढण्याचा प्रयत्न त्यांचा असणार आहे। या सगळ्या लोकांना त्या ठिकाणून बाहेर काढायचं आहे। हे या ठिकाणी आपण ही सगळी दृश्य बघतोय। वायुसेनेचे हे सगळे अधिकारी, कर्मचारी जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करत आहे आणि या सगळ्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत। त्याची आपण ही दृश्य बघतोय। नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं आदेश दिले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यांनी या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी वायुसेनेची मदत घेतलेली होती आणि वायुसेनेची मदत घेतल्यानंतर अशा पद्धतीनं पहिलं रेस्क्यू ऑपरेशन, अर्थात या 5 ते 7 लोकांना रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते करण्यात आलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा टेहळणीसाठी पुढे गेलेलं आहे आणि हवेचा अंदाज असेल, हवेच्या दाबाचा अंदाज असेल, हा सगळा अंदाज घेऊन हेलिकॉप्टर जे आहे ते या टेकडीवरती उतरवलं जात आहे। उतरवण्याचा प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडनं केला जातोय आणि एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या भागामध्ये पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील तैनात करण्यात आलेला आहे। कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जी आहे ती या परिसरामध्ये झालेली होती आणि त्यामुळे या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेलं। आपण पुन्हा एकदा दृश्यांकडे जाऊया, हेलिकॉप्टरच्या दिशेने जाऊया। हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा एकदा या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी येताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। मालेगावच्या या गिरणा नदीच्या परिसरामधली ही सगळी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतवर बघतोय। हेलिकॉप्टर जे आहे ते पुन्हा एकदा अशा पद्धतीनं या परिसरामध्ये दाखल झालेलं आहे। वायुसेनेचे हे सगळे कर्मचारी जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे। वायुसेनेचे हे सगळे जवान जे आहेत ते शर्थीचे प्रयत्न करून या 15 लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। मालेगावमधून हे रेस्क्यू जे केलं जात आहे, रेस्क्यूची ही सगळी अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवरती बघतोय। NDRFने खरं तर कालपासून प्रयत्न केले, मात्र पाण्याचा वेग जास्त होता, आतमध्ये पूर्ण खडकाळ परिसर होता, खडकाचा भाग होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्यांना रेस्क्यू करणं चॅलेंजिंग होतं। पुन्हा एकदा वायुसेनेने आपलं हेलिकॉप्टर जे आहे ते या खडकावरती लँड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या ठिकाणी ते ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता ही पुन्हा एकदा ही दृश्य बघतो। यापूर्वी 5 लोकांना त्यांनी रेस्क्यू केलेलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा ही काही लोक आहेत त्यांना रेस्क्यू केलं जातं। यापूर्वी आपण बघितलं होतं की या ज्या ठिकाणी आता हे हेलिकॉप्टर लँड केलं जातं त्यापासून जवळपास 50 मीटर अंतरावरती हेलिकॉप्टर यापूर्वी लँड करण्यात आलेलं होतं। आता पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यू केलं जातं। आपण बघतोय वायुसेनेचे कर्मचारी या लोकांना 5 लोकांना हेलिकॉप्टरच्या दिशेनं बोलवत आहे। 5-5 लोकांना घेऊन हे जे हेलिकॉप्टर
हेलिकॉप्टर जे आहे ते आतमध्ये उतरवलं जातं, प्रयत्न केले जातात, कारण हा सगळा भाग जो आहे तो खडकाळ भाग आहे आणि या खडकाळ भागावरती या सगळ्या लोकांना रेस्क्यू करणं प्रचंड चॅलेंजिंग वायुसेनेच्या या सगळ्या जवानांच्या समोर आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा धीम्या पद्धतीनं हळूवार पद्धतीनं हेलिकॉप्टर जे आहे ते जमिनीवरती लँड करण्याचा प्रयत्न या जवानांचा आहे. आपण बघतोय पुन्हा एकदा जवानांनी या सगळ्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बोलवलेलं आहे. हातवारे करून इशाऱ्याद्वारे या आपण बघतो तब्बल 5 लोकांना 5-5 लोकांचा एक जो जत्था आहे तो केला जातो आणि 5-5 लोकांना एकत्रितरित्या रेस्क्यू केलं जातं. आतापर्यंत 10 लोकांना रेस्क्यू करण्यामध्ये वायुसेनेला यश आलेलं आहे आणि आता हे दुसरा अर्थात हा रेस्क्यूचा दुसरा भाग आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी 5 लोकांना हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा बसवण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा या 5 लोकांना घेऊन हे हेलिकॉप्टर जे आहे ते टेकऑफच्या तयारीमध्ये आहे आणि हेलिकॉप्टर पुन्हा एकदा या सगळ्या 5 लोकांना घेऊन टेकऑफ करेल आणि सुरक्षित स्थळी असलेल्या खडकावरती या सगळ्या लोकांना ठेवणार आहे. आपण त्याची ही सगळी दृश्य बघतोय आणि एकूणच जर आपण बघितलं तर प्रचंड चॅलेंजिंग अशा पद्धतीचं हे काम होतं. मात्र वायुसेनेच्या जवानांना या सगळ्यामध्ये न्यूज 18 लोकमतच्या वतीनं देखील हॅट्स ऑफ आहे, कारण अतिशय चॅलेंजिंग होतं या सगळ्या लोकांना रेस्क्यू करणं. वायुसेनेचे हे जवान अशा पद्धतीनं जीवाची कोणतीही पर्वा न करता चॅलेंजिंग पद्धतीने असलेलं हे रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस करतायत. 5 लोकांना यापूर्वी बाहेर काढलं होतं, पुन्हा एकदा ह्या 5 लोकांना अशा पद्धतीने बाहेर काढलं जातंय, सुरक्षित स्थळी आणलं जातंय आणि त्यांना देखील या ठिकाणी उतरवलं जातंय. पोलीस प्रशासन असेल, मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील, विशेषतः SDRF असेल, NDRF असेल, त्यांचे जवान आहे, त्यांनी कालपासून या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना काढणं शक्य झालेलं नव्हतं आणि अखेर वायुसेनेची मदत घेण्यात आली. ज्यावेळेला नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्याच्या संपर्कात यासाठी मुख्यमंत्र्यांशी पालकमंत्र्यांशी संपर्क साधला, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, त्यांनी या सगळ्यासाठी परवानगी घेतली, वायुसेनेची मदत घेतली आणि वायुसेनेची मदत घेतल्यानंतर या सगळ्या लोकांना जे आहे ते हळूहळू बाहेर काढलं जातं आहे. त्यांची आता नोंदणी केली जाते. हे लोक कशा पद्धतीने मध्ये अडकले होते, कोण होते, काय होते, याचा सगळा तपास जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. काही या लोकांना रेस्क्यू करण्यात आलेल्या लोकांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सगळे लोक नेमके कसे अडकले होते, काय ते त्यांच्या मनात नेमकी काय भीती होती हे देखील आपण समजून घेणार आहोत. आणखी आपण या बाजूला बघतोय आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल यांना विनंती करतो की आपण हेलिकॉप्टर दाखवायचं आहे, रेस्क्यू टीमचं जे काम आहे ते दाखवायचं आहे. आपण ही दृश्य बघतोय, हे सगळे लोक जे पाण्यात अडकलेले होते, पुरामध्ये अडकलेले होते, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. कब से पाणी में गए थे? अरे अभी हम लोग कुछ नहीं बोल रहे हैं। आपण यांच्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करूया. कब से पाणी में थे आप? अन्ना से बताओ उमर। आपण बघतोय पोलीस या सगळ्यांचं नाव नोंदणी करून घेत आहे. नेमके हे लोक कोण होते? पुन्हा एकदा आपण रेस्क्यू ऑपरेशनकडे जाणार आहोत. पोलिसांकडनं अशा पद्धतीची नोंदणी केली जाते, शर्तीचे प्रयत्न केले गेले. पुन्हा एकदा जे हेलिकॉप्टर आपण दृश्यांमध्ये बघतोय ते आता या सगळ्या लोकांना रेस्क्यू करण्यासाठी गेलेलं आहे, ज्यांना या ठिकाणी उतरवण्यात आलेलं आहे. त्यांना आता अशा पद्धतीने पोलिसांकडनं बाहेर काढलं जातं आहे. त्यांच्याकडे काय काय साहित्य आहे त्याची सगळी तपासणी केली जाते. हे लोक कोण आहे, कुठून आलेले होते आणि हे कसे अडकले, या सगळ्याचा तपास जो आहे तो पोलिसांकडनं केला जातोय. खरं तर ग्रामीण पोलिसांचे हे सगळे कर्मचारी अधिकारी काल रात्रीपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, हे सगळे त्या लोकांना घेऊन होते. पोलीस आता त्यांना अशा पद्धतीने बाहेर काढते. आपण त्यांना विचारूया. आपण बघतो त्याच्याकडे मासेमारीचं हत्यार आहे. कब से अंदर गए थे तुम? आपण बघतोय काहीशी भीती त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. मात्र बाहेर जी सुटका त्यांची झालेली आहे, सुटकेचा निश्वास त्यांनी सोडलेला आहे, त्यामुळे काहीसं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे. अग्निशमन दलाचे काही अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. किती वेळापासून हे आधी अडकलेले होते? रात्रपासून 5 वाजेपासून आम्ही इथे आहोत. काल दिवसभर 5 वाजेपासून ते रात्री 5 वाजेपर्यंत हे केलं. त्यानंतर पुन्हा टीम आमची तैनात झाली. सर, आपण बघतोय हे सगळे रेस्क्यू केलेले लोक आपण दृश्यांमध्ये बघतोय. पोलिसांकडनं त्यांच्या नावाची नोंदणी केली जाते. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. मासेमारीचं साहित्य आपल्याला दृश्यांमध्ये त्यांच्या हातामध्ये दिसतंय आणि मासेमारी करण्यासाठी हे आतमध्ये गेलेले होते. पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलूया. कब से अंदर गए थे? कल अभी आप बाहर आए हो, कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है ना। कितने लोग थे आप? तर आपल्याबरोबर मुक्ती इस्माईल आमदार जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जातोय. तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे इतकं खडतर होतं आणि हवाई दल तिथे सज्ज होतं, वायुदल सज्ज होतं आणि हे रेस्क्यू ऑपरेशन त्यांनी यशस्वी केलेलं आहे. तुमची सर यावरती काय प्रतिक्रिया आहे? कल दोपहर से ये लोग यहाँ पर नदी के बीच में फंसे हुए थे और कल से कोशिश की जा रही थी। अभी
जो रेस्क्यू टीम है SDRF, ये लोग आकर के कल रात भर मेहनत किए, कोशिश किए, और मगर ये पानी का जोर इतना था कि पानी में वो लोग उतरने की हिम्मत नहीं किए। मोटर बोट लेकर के जाने में अंदेशा ये था कि मोटर बोट पानी में पलट जाएगी तो ये डूबने का अंदेशा था। तो कल से कोशिश हो रही थी। जी। अभी इस वक्त आर्मी का नासिक से जो है आर्मी का हेलीकॉप्टर आया, चौपड़ आया, और उसमें जो है ये 15 लोगों को रेस्क्यू करके नदी के बीच में से निकाल करके साइड से उनको उतार करके उनका मेडिकल वगैरह कराने के लिए ले जाएंगे। जी जी जी, प्रतिक्रिया तुम्ही दिल्याबद्दल धन्यवाद मुफ्तीजी. तर आपल्याबरोबर पालकमंत्री दादा भुसे देखील जोडले गेलेले आहेत. दादा, खऱ्या अर्थानं आपण हे संपूर्ण ही दृश्य आपण पाहतोय, गिरणा नदीतून हेलिकॉप्टरनं यशस्वीरित्या हे जे आहे रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे. हवाई दल सज्ज होतं आणि त्यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. तुमची यावर प्रतिक्रिया? कालपासून काही मच्छीमार त्या ठिकाणी अडकलेले होते. जी संपूर्ण प्रशासन त्यांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कामाला लागलेलं होतं. आज सकाळी सुद्धा जिल्हाधिकारी महोदय, मी स्वतः, महानगरपालिकेचे आयुक्त, आम्ही सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होतो. शहराचे आमदार मुफ्ती इस्माईल आणि स्थानिक पोलीस पाटील पासून सरपंचाच्या पासून तर सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी काल रात्रभर जागून तिकडे होते. मला वाटतं की प्रशासनाने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलंय. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या सर्व 12-15 जे काही मच्छीमार तिकडे अडकलेले होते त्यांची सुटका त्या ठिकाणी झालेली आहे. जी दादा, त्याचबरोबर या संपूर्ण जे 15 मच्छीमार अडकले होते त्यांचं दैव बलवत्तर म्हणून तो खडक उंच होता आणि एवढा जोरदार प्रवाह असून सुद्धा त्यांना काही इजा झाली नाही. मात्र अशाच प्रकारे कुठलीही गोष्ट भविष्यामध्ये होऊ नये किंवा अशा घटना घडू नये यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? नाही, मला वाटतं की एकदा जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते तर सगळ्यांनी तिकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. या लोकांना पण काल सांगितलं गेलं होतं की तुम्ही बाहेर पडा म्हणून, परंतु यांनी ऐकलं नाही. यांच्यातले काही लोक काल बाहेर पडलेले, ही संख्या जास्ती होती आणि यांनी न ऐकल्यामुळे हा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण झालेला. आणि म्हणून काल जसं चनकापूर धरण आणि आता हरणबारी धरणाचं सुद्धा ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि म्हणून नदी काठावरच्या सर्व गावांना कालपासूनच आम्ही सतर्कतेचा इशारा दिलेला. प्रशासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी त्या गावांमध्ये जाऊन त्यांनी तिकडे सूचना केलेल्या होत्या. जी दादा, धन्यवाद तुम्ही संवाद साधल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर आपण ही दृश्य पाहतोय, हवाई दलाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते आता यशस्वी झालेलं आहे. हे जे मच्छीमार